नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स. जेन्युइनली 10 ते 15 मिनिटांमध्ये हे वेफर्स तयार होतात. 2 ताजे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता वेळ आहे कुरकुरीत वेफर्स बनवण्याची. तर मग सुरुवात करूया. आता बटाट्याची साल अगदी अलगद काढून घेऊया, जेणेकरून आपले वेफर्स पांढरे शुभ्र आणि चकचकीत दिसतील. एका वाटीत पाणी घेऊन त्यात 1 चमचा मीठ घालून आपण ते व्यवस्थित विरघळून घेऊयात. हे मिठाचे पाणी आपल्या वेफर्सना एकसारखी चव देण्यास आणि त्यांना अधिक कुरकुरीत बनवण्यास मदत करेल. आता हे तयार झालेले मिश्रण वेफर तळताना कसे वापरायचे ते आपण पुढे पाहूयात. आता पॅनमध्ये पुरेसं तेल घेऊया आणि ते छान तापू देऊया, जेणेकरून आपले वेफर्स टाकताच मस्त फुलून येतील. तोपर्यंत आपण एक बटाटा स्वच्छ पुसून घेऊया आणि दुसरा बटाटा पाण्यातच राहू दे, जेणेकरून तो लाल पडणार नाही. बटाटा स्वच्छ कोरडा पुसून घेतलेला आहे. आपण तो डायरेक्टली तळायला घेणार आहोत. वेफर्सला हवा तसा आकार देण्यासाठी अशा पद्धतीची किसणीचा वापर करायचा आहे. तेल छान गरम झाले. आता मी तुम्हाला वेफर्स तळण्याच्या 2 पद्धती दाखवणार आहे. पहिली पद्धत म्हणजे बटाटा थेट तेलात किसून घेणे. तेल तापल्यावर गॅसची फ्लेम मध्यम ठेवा, कारण फ्लेम कमी असेल तर बटाटा जास्त तेल ओढतो आणि मोठे असेल तर वेफर्स तळून. फक्त तुम्ही योग्य प्रिकॉशन यूज करून ही पद्धतीचा वापर करा, कारण किसणी जर तेलात पडली तर किंवा धक्का लागला तर तेल अंगावर येऊ शकतो. येथे मी अर्धा बटाटा किसून घेतलेला आहे आणि अर्धा मी असाच ओल्या कपड्यामध्ये ठेवणार आहे. तर आता यामध्ये 1-2 चमचे मिठाचं पाणी टाकूया. पण काळजी घ्या, पाणी जास्त टाकल्यास वेफर्स खारी होतील. त्याच्या बुडबुड्या शांत झाल्या की समजायचं आपले वेफर्स छान तळलेले आहेत. साईडला काढून घ्यायचे. आपण पाहूयात दुसरी पद्धत. जर तुम्हाला थेट तेलात किसणं जमत नसेल तर दुसरी पद्धत वापरा, सेफ. यात आधीच बटाट्याचे काप करून घ्या आणि ते पटकन गरम तेलात सोडा. यामुळे तुमचा हात भाजण्याची भीती राहणार नाही आणि वेफर्सही अगदी आरामात तळले जातील. बटाट्याचा रंग बदलायच्या आधीच आपण याला तळून घेऊया. पद्धतीमुळे आपल्याला जास्त दाबून वेफर्स पाडता येतात, त्यामुळे आपले वेफर्स मोठे बनू शकतात. ही पद्धत वापरली तर आकाराने थोडे छोटे बनतात. यामध्ये परत तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे, मगच हे वेफर्स तळायला सोडायचे आहेत. पद्धतीमुळे आपले थोडे वेफर्स एकमेकांना चिकटू शकतात. पहिली पद्धत वापरल्यास संपूर्ण वेफर्स सुटे बनतात. खरंच अगदी मार्केटसारखेच बनतात. तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. व्हिडिओला लाईक करून घेतला नसेल तर एकदा लाईक करून घ्या. बघा, आपले वेफर्स तेलात किती छान फुलत आहेत. हे वेफर्स आता अर्धे तळलेले आहेत. तर यामध्ये आपण आता मिठाचं पाणी घालूया. पुन्हा 2 चमचे मिठाचं पाणी टाकूया. मी छोटा चमचा वापरलेला आहे. ती थोडंसंच पाणी वापरायचं आहे. जास्त पाणी टाकल्यास वेफर्स खारी होतील. त्याचं पाणी टाकताना योग्य अंतर ठेवा, नाहीतर तेल अंगावर उडू शकतं. पुन्हा या बुडबुड्या शांत होईपर्यंत, त्याचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत आणि हे पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहे. याच पद्धतीने आपले वेफर्स तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आपले वेफर्स तळले गेलेले आहेत. तर आता आपण ते सर्विंगसाठी काढून घेऊयात. मी तुम्हाला याचा आवाज नक्कीच ऐकवेन. किती छान खमंग आणि कुरकुरीत आपले वेफर्स तळले गेलेले आहेत. तर बघा मंडळी, अगदी कमी मेहनतीत आपले विकतसारखे कुरकुरीत बटाटा वेफर्स तयार आहेत. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच चविष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा.